नमस्कार मंडळी, ही आजची अतिशय सुंदर कविता कवी नितीन चंदन शिवे सरांची की करपून गेलेल्या मराठी मातीला गुलाबी स्वप्न पडलं, माझा शिवबा जन्माला आला तोच आमचा रोज डे. कोड्या वयात माझ्या राजानं तोरणा जिंकला, मोगली राजवटीला आव्हान दिलं, स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं तोच आमचा प्रपोज डे. अहो पुण्याच्या लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं कापली, अहो पुण्याच्या लाल महालात शाहिस्तेखानाची बोटं कापली आणि शाहिस्त्या पडून गेला. मराठी मुलकाला आनंद झाला, माय मावल्यांनी साखर वाटली, तोंड गोड झालं तोच आमचा चॉकलेट डे. शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी माझ्या शिवबानं पुसून टाकलं, अहो शेतकऱ्याच्या डोळ्यातलं पाणी माझ्या शिवबानं पुसून टाकलं. शिवारात पीक गच्च भरून आलं, बुजगावनं उभी राहिली तोच आमचा टेडी डे. गड जिंकल्याशिवाय माघार नाही, अहो गड जिंकल्याशिवाय माघार नाही. पोराचं लगीन सोडून हातात तलवार घेऊन कोंडाणा पदरात घेतल्याशिवाय हा तानाजी शांत होणार नाही असं वचन आणि सिंह लढला, वचन पूर्ण केलं तोच आमचा प्रॉमिस डे. प्रत्येक स्त्री माते समान मानून स्वराज्य निर्माण झालं, अहो प्रत्येक स्त्री माते समान मानून स्वराज्य निर्माण झालं. माझा राजा आई जिजाऊंच्या चरणी नतमस्तक झाला, आईच्या पायाचं चुंबन घेतलं तोच आमचा किस डे. प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाने माझ्या राजाला मिठीत घेतलं, प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाने माझ्या राजाला मिठीत घेतलं. कायमचं संपवण्यासाठी, मराठी मुलखाला मिळवण्यासाठी त्याच मिठीत शिवबाने इतिहास घडवला, खान फाडून टाकला तोच आमचा हक डे. 14 तळ्यात बाबासाहेब उतरले, 14 तळ्यात बाबासाहेब उतरले. पिढ्यानपिढ्या तहानलेल्या ओठांना समतेचं पाणी पाजलं. माणूस माणसात आला आणि माणसाला माणसांवर प्रेम करायला शिकवलं तोच आमचा व्हॅलेंटाईन डे, तोच आमचा व्हॅलेंटाईन डे. धन्यवाद मंडळी. ही कविता होती कवी नितीन चंदन शिवे सरांची. आपल्याला कशी वाटली नक्की प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.